अध्याय 18 आणि त्यामध्ये कृष्ण परमात्मा आणि अर्जुना दोघांचा संवादामध्ये भगवंतांना अर्जुनाशी तो संवाद साधला. शेवटचा कलश अध्यात म्हणजे शेवट. मंदिर बांधल्यानंतर कलश बसतो, मंदिर संपतात. असं ज्ञानेश्वरी संपताना ज्ञानाच्या बुद्धीमध्ये कलश स्थापना होती आणि ग्रंथ आणि हृदय एकत्र येतं. हृदयाचा आणि ग्रंथाचा वियोग होत नाही. म्हणजे जे हृदय ग्रंथाला समर्पित होतं, श्रवणाच्या, वाचनाच्या, पाठनाच्या निमित्तानं हृदय म्हणजे अंतःकरण, अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकाराच्या वृत्त्या एकत्र येऊन जेव्हा सद्गुरूच्या मार्फत त्या ईश्वराकडे जातात, ते परमेश्वर परमात्मा त्याच्या सोबत राहून त्याला ओळखून तिथं त्या संपतात, तिथं लय पावतात. जसं पाण्यावर लाट उत्पन्न होती तो जीव आहे, आणि नंतर त्याला व्यापक सत्तेची अनुभूती होती तो शिव आहे. उत्पन्न झाला ती उपाधी आहे, आणि तो नंतर मूळ स्वरूपाकडे गेला तो निरुपाधी आहे. लाट उत्पन्न झाली तर वाऱ्यानं, वारं गेलं तर ती झाली पाणी रूप, तसं अज्ञान गेलं वृत्ती झाली रामरूप. तेव्हा पाण्याचा जोर येतो, हवेचा जोर पाण्याला टक्कर देतो, तर ते पाणी उंच होऊन लाट बनायला सुरुवात होती. पण तिथे हवेचा प्रवाह जोर बंद होतो, तर ती लाट पहिल्या रूपाला येते, ती पाणी. पण लाट पाहतानाच पाणी का म्हणत नाही बुद्धी? तर त्या बुद्धीनं पाण्याला न बघता अन्याच्या आकाराला बघितलं, तसं जगदीश्वराला न बघता जगताला बुद्धीनं बघितलं. हे माध्यम कळावं, सूक्ष्मता कळावी आपल्याला. म्हणजे वेदाचं पठण होतं, गीतेचं चिंतन होतं, आणि मोक्षाचं आपल्याला अनुभव येतो. जे सुख, मोक्षाचं नाव सुख आहे, भेऊ नका. मोक्ष म्हणजे काही लोकांना लय अवघड वाटते. कठीण कथांच्या कानाला कधी शब्द लागलेलाच नसतो हा, त्याच्यामुळे त्यांना ते अवघड वाटते. पण सुख म्हणतात त्याला. सुख म्हणजे परमसुख. परमसुख म्हणजे जे अखंड सुख आहे. अखंड सुख म्हणजे एक आहे. ते एक म्हणजे व्यापक आहे. व्यापक म्हणजे सत्य, सत्य म्हणजे सतत आहे. सतत म्हणजे मी आहे. त्या सुखात बुद्धी रममाण झाली तर ती देहाला शिवत नाही. हे ज्ञानाचा भावार्थ फल. त्या सुखाकडे जाणं म्हणजे श्रवणाकडून, त्या सुखात राहणं म्हणजे महावाक्याकडून, सुखमय होणं म्हणजे मोक्षाकडून, सुखाची अनुभूती येती म्हणजे संताकडून. साष्टांग दंडवत माऊली. सांगा ना सद्गुरू माऊली. अगदी सत्य आहे. कोटी कोटी सुख काय म्हणतात, कशाला म्हणतात, कसं अनुभवतात, ते कुठे बाहेर आहे का, ते पैशाने का, कर्माने का? नाही. सुख ज्ञानाने, सुख बोधाने, सुख वेदाने, सुख संताच्या मुखातून निघालेला श्रवणाने. श्रवण भक्ती अपरंपार आहे, ओवी गीतेचा सार आहे. म्हणून तो सार आसाराला बंद करतो. आसार म्हणजे जगत आणि देह, सार म्हणजे परमात्मा. हे निवडायला बुद्धी विवेकात येते आणि साराला धरते आणि आसाराला सोड टाकते. तेव्हाच ती परमधामाकडे वाटचाल करते, तोपर्यंत नाही. विवेक श्रवणातून उत्पन्न होतो, जन्मतो. वैराग्य बोधातून, तुमच्या तपातून, श्रवणाच्या ऐश्वर्यातून वैराग्याचा जन्म आहे. नंतर मग अंतःकरणात असलेल्या भगवंताचा स्पर्श आहे. तेव्हा देहाचा स्पर्श नसतो. अविद्या मेलेली असती, ब्रह्मज्ञान प्रगट असतं. रामाचं
तिथं वास्तव्य असतं, तिथं संपूर्ण जगत विलय असतं, केवळ चिन्मात्र सत्ता असती आणि बुद्धी व्यापकात असती. परिच्छिन्न देहाला त्याने टाकलेलं असतं. श्रवणामध्ये ती दंग झालेली असती, मुक्तीच्या अंगणामध्ये थैमान घातलेलं असतं आणि वेदाचं अंगण तिला खेळायला असतं आणि संताचा बोध तिच्या वृत्तीमध्ये समर्पित असतं. तेव्हा बोध आणि वृत्ती ईश्वराला पकडते. म्हणून बोध वेदाचा, श्रवण अध्यात्माचं, कळणं परमपदाचं, तत्वाचं, आत्मस्वरूपाचं, जगताचं कळणं, संसाराचं कळणं, देहाचं कळणं, सुखदुःखाचं कळणं, विषयाचं कळणं, धनाचं कळणं, पुत्र पौत्राधिकाचं कळणं, हे विकारातून, अविद्येच्या पोटातून, मिथ्या जगतातून जन्मत आणि बुद्धी तिला टच करते आणि भगवंतापासून दूर होती, अज्ञानाच्या खाईत जाती आणि स्वतःची ओळख बुजून जाते, खोट्याची ओळख सुरू होती. तेव्हा मी देह आहे अशी बुद्धी सतत म्हणते. सतत देहाला बिलगून राहिलेली बुद्धी पापयुक्त आहे, विकारयुक्त, अज्ञानयुक्त, मोहयुक्त, व्यवहारयुक्त बुद्धी ईश्वराला सोडून देते. देहाला धारण करते, जडाला माझं म्हणते, विषयाकडे थैमान घालते आणि मोहात बुडून जाती. तिची शेवटी माती होते. मग बुद्धीची माती करायची का मोती करायचा हे प्रत्येकाने जन्माला आल्यावर ठरवायचं. जन्म मातीत नाही घालायचा, जन्माचा मोती बनवायचा. पण आपण काय करावं हेच कळत नाही. मरेपर्यंत ज्ञान बुद्धीला धरता येत नाही. आयुष्य संपलं तरी मी माझं सुटत नाही, अज्ञान तुटत नाही आणि परमात्मा भेटत नाही. तरी जीवाला काहीच वाटत नाही. मी कशासाठी आलो आणि कधी जाणार आहे, मी कुठे जाणार आहे, हा प्रश्न सतावतो म्हणाला. बेडसावतो चित्ताला की मी कोण आहे, माझं कोण आहे, माझा हरी आहे, माझा विठ्ठल आहे आणि मी पण विठ्ठल आहे. म्हणून माझा हरी म्हणताना वृत्तीचा संबंध आहे आणि मी विठ्ठल झालो तर वृत्तीचा वाद आहे. जेव्हा वृत्ती मिथ्यात्वाचा बात करून देहाला सोडून बाजूला जाते, ती देहात रमत नाही, देहाला धरत नाही, व्यवहार होतो, वृत्ती चिटकत नाही, जग दिसतंय, सत्य वाटत नाही. हा ज्ञान वृत्तीचा प्रकार आहे. जी वृत्ती ज्ञानमय, बोधमय, गीतामय, श्रवणमय, ती वृत्ती देहाला चिटकत नाही, जडाला स्पर्श करत नाही, जगताला सत्यत्व देत नाही, मोहात रमत नाही, जगताला बघत नाही. त्या जगताचं मिथ्यात्व निश्चय करून जगदीश्वराला बिलगून राहती. ती वृत्ती अनमोल ठरती, ती भगवंतामध्ये समरस होती, अध्यात्मामध्ये थैमान घालती, ईश्वरामध्ये समर्पित होती, ब्रह्मरसामध्ये गुंतून राहती, आपल्या पदावर सहज येती आणि ब्रह्मानंदामध्ये डुलत राहती. ती जीवनमुक्ताची खरी स्थिती, ती जीवनमुक्ताची खरी स्थिती. नमस्कार माऊली. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत, कोटी कोटी प्रणाम.
ज्ञानाची बात कुछ और है, संताची भेंट कुछ और है, कुछ और बात है वो। जिस काल में क्षण में संत मिलते हैं, जो क्षण बहुत विलक्षण है। संताची भेट आणि संताची ओळख, संताचा श्रवण, संताचा बोध, संताची कृपा और संताचा आशीर्वाद कुछ और बात है। हो ताई, चलत बोलत परब्रह्म म्हणजे संत आणि गुरु। ते आपल्याला कल्याण करायला आलेत, आपल्याला आयुष्याचं सार्थकता तुमच्या पदरात टाकायला आलेत, तुमची झोळी भरायला आलेत आनंदाची, तुमचं दुःख संपवायला आलेत प्रारब्धाचं। तुम्हाला भेट करून देतात विठ्ठलाची, तुम्हाला अनुभूती देतात तत्वाची, तुम्हाला ओळख करून देतात स्वरूपाची, तुमचा आवेद होतो भगवंताशी, तुमचा प्राण होतो समरस प्रणवाशी। साष्टांग दंडवत माऊली। बेटा खूप सुंदर माऊली। संताची भेट म्हणजे विलक्षण आनंदाची सुरुवात होते तेव्हा, अतिशय सुंदर। संत विषय सुखाची ओळख करून देत नाही, विषय मिथ्याने खोटे सांगतात, विषयाला भ्रम नाव देतात आणि चित्तातून विषय बाहेर काढतात। तेव्हा बुद्धीला जिवंत करतात, कारण ती विषयात मेलेली असती, अविद्यामध्ये झोपलेली असती, देहामध्ये बुडलेली असती आणि संसाराने कुजलेली असती। तिला ठाकठेक करतात ते संत, तिला मजबूत करतात ते ग्रंथ, तिला देहातून बाहेर काढतात ते उपदेश आणि देहाचा वाद होतो तो महावाक्य। तेव्हा बुद्धी ईश्वराकडे थांबती, तिथं चरमती, तिथं तदाकार बनती की ज्ञानाची बोधमय स्थिती। सुंदर माऊली, अगदी सुंदर। माऊली श्रवणेच्या द्वारे, कानाच्या द्वारे हृदयापर्यंत पोहोचत, तर तिथं अज्ञानाचा प्रलय होत। तो क्षण आयुष्यात महत्वाचा असतो, तिथं ओळीचा संदर्भ हृदयात टिपल्या जातो, कारण ते श्रवणाच्या लहरी कानातून आत जातात। श्रवण मुखातून, रस्ता कानातून, स्पर्श हृदयातून ईश्वराचा होतो, त्याला श्रवण नाव देतात तुम्ही लोक। होतोय रामकृष्ण। म्हणून आत्मचिंतन हे भाग्यवानाला मिळतं, आत्मचिंतन हे पुण्यवंताला पडतं, आत्मचिंतन हे हृदयामध्ये थांबतं। तेव्हा अधिकारी युक्त अंतःकरण असतं, अनाधिकारी नाही। अनाधिकारी अंतःकरण संसारात रममान होतं, पागल होतं। म्हणून अनाधिकारी व्यक्ती भगवंताकडे जातच नाही आणि अधिकारी व्यक्ती देहात रमतच नाही, श्रवण बाहेर येतच नाही आणि मी देह वाटतच नाही, कारण मी रामापाशी गेले, ती बुद्धी रामाला बिलगली, ती देहाला तिनं सोडलं, तिनं संताला मन जोडलं, तिनं वेदात अंतःकरण सोडलं, तिनं रामाचं पद गाठलं, तिनं राम रूप झाली। ती अद्भुत स्थिती श्रवणाच्या माध्यमातून बुद्धीला आली। कळावं, कोण काय देत हे कळावं। सुख संत देतात, नाते नाही। सुख ग्रंथ देतात, पैसा नाही। सुख श्रवण देतं, प्रॉपर्टी नाही। सुख हृदयातल्या भगवंताच्या भेटीनंतर येतं, अन्य भेटीने नाही। म्हणून तरफड असावी भगवंताच्या भेटीची, तरफड करा मनानं,
भगवंताची भेट होईन, माझं अज्ञान सुटन, मला भगवंत बुद्धीशी भेटन, मला स्वरूपाची संगती होईन, मला आत्मस भक्ता येईन, हृदय कासा विसावा, प्राण व्याकुळ व्हावा, श्वास बंद होण्याची वेळ यावी, अशी स्थिती झाल्यावर परमात्मा धावून येतो. पण असं होत नाही. संसारा करता होता असं, माझ्या पोरीला घर एवढं मिळू दे, पण ती चिपळूण घेऊ देन, त्याला ते येऊ देन, पत्रुंडाचा थोवा वाडा बघू देन, अहोरात्र चिंता मस्तकी येते. धर्मानं वागणं, दान देणं आणि संतांच्या संगतीत राहून पुण्य कमावणं, ग्रंथाची भेट घेणं, आपल्या आयुष्यात तप करणं, तर लक्ष्मी सरकत नाही. ज्ञानलक्ष्मी एक आहे आणि तुमच्या व्यवहारासाठी जी विष्णूची लक्ष्मी एक आहे, ती चंचळ आहे, ती टिकत नाही. ती म्हणते माझ्या पतीला सोडल्यावर मी तुझ्या घरात राहत नाही. हो माऊली, अगदी वैभव ज्ञानाचं असं असावं, प्रारब्ध सुखाचं असावं, पण मागच्या जन्मात काय केलं त्यानुसार प्रारब्ध येत आहे. मग आता नीट वाग की बाई, आता नीट वाग, आता पुण्याचा साठा कर, आता श्रवण नीट भरपूर कर, वेदाचं चिंतन कर, गीतेला हृदयात धर, संताच्या चरणावर नतमस्तक कपाळ कर, कारण ही रेषा बदलते. दुर्गतीच थांबते. संतामुळे असं झालं तसं झालं असंशय येऊ नका. पापी लोकाला येतो संशय, सज्जन लोकाला येत नाही. परमार्थ तुमचं कधीच वाईट करत नाही, पण काही मूर्ख असे पागल असतात पापी की परमार्थाला लांछन लावतात. हो माऊली, हो माऊली. परमार्थ कुणाचं वाईट करत नाही, मंगळ करत नाही. तुमचं पाप असतं तिथे होतं, ओघान परमार्थाचं तिथं निमित्त होतं, पण तुमचं पाप अतोनात असतं, म्हणून प्रारब्ध तुम्हाला धोका देतं. आमचा सत्र काहीच करत नाही, कुणाला लिहून ठेवायचं मनाला, काहीच करत. माझा परमार्थ दुःख देईल, बाप रे बाप, शक्यच नाही, शक्यच नाही. परमार्थ आणि दुःख कमी करायलाच नाही. महामूर्ख पापी लोक, अज्ञानी पामर काही लांछन लावतात. हो माऊली, साखर कधीच कडू लागत नाही आणि कारला कधीच गोड होत नाही. तुझं प्रारब्ध कारले त्याला साखरात ठेव. खरंय माऊली, त्याला साखरात ठेवावं लागते. मग साधं काही संत चरणाला ठेवतात, खरंच त्यांची ललाट पत्रिका पाठवून जाते माऊली, तर काय राहत, काहीच राहत. कशात प्रारब्ध, कशात काय. श्रवणाच्या एका क्षणानं अश्वमेध कोटी यज्ञ आजची ओळी तुम्हाला. श्रवण भक्ती केल्यावर गीतेचं ज्ञान एका क्षणानं तुम्हाला भगवंत बोलले, नीट ऐकायचं पुढचं सगळं. एक एक क्षणाला तुम्हाला मागे सांगितलं नाही, एक एक कोटी कोटी अश्वमेध येत नाही. पण आम्हाला का तुमच्या पुण्याच्या तोंडाला पाणी येत नाही? तुम्हाला भरकटल्या लोकांना कुठे जाऊन तोंडाला पाणी सोडता येतं, आम्हाला येतच नाही. आम्हाला आमच्या झोळीमध्ये रोज अश्वमेध कोटी येत नाहीत, आणि कुठंच कोणत्या पुण्यानं कोटी येत नाही, मिळत नाहीत. दाखवा कोणतं पुण्य. नाही नाहीच, कोणत्याच कोटी कोटी यज्ञाचं पुण्य नाहीच आहे. मग आमच्या एका क्षणामध्ये कोटी पुण्य आमच्या खात्यात होते. बस, अन्य पुण्याच्या आम्हाला लालसा नाही, आम्हाला भगवंताच्या स्पर्शाची लालसा आहे. जो वेळ आमच्या हृदयात थांबतो, जो अनुभूती आम्हाला सतत देतो, आणि बुद्धी ब्रह्मवंती
गीता हृदयात येते, अज्ञानाची माती माती होते. खरंय माऊली, साष्टांग दंडवत. जे बी प्रारब्ध तुमच्या संसारात जे बी दुःख होत असेल, अनिष्ट असेल, क्लेश असेल, ते तुमच्या जन्मांतरीचे पापाचे फळ आहेत. दुसरं काहीच नसतं. आणि ते पाप संपायला तेवढंच पुण्य करावं लागतं, ते माहित नसतंय. म्हणून प्रारब्ध चुकत नाही, बदलत नाही. पण जेव्हा खंडाची कृपा झाली तर प्रारब्ध शिल्लक राहत नाही पापाचं. पुण्याची रास पडती जेव्हा तुमच्या चरण तुमच्या घरात पडतात. हे बी कळत नाही, आम्ही सांगावं लागते. हरे रामा. साष्टांग दंडवत ताई. बापरे किती छान. मग संत चरण लागता सहज, वासनेचे बीज जळवून जाय. मग रामा नाम उपजे आवडी, सुख घडव घडी वाढू लावी. कंठी प्रेम जाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. संतांच्या भेटीत चरणात, त्यांच्या श्रवणात हृदयातून राम प्रगट होतो. हे लिहून ठेवलंय, पण पागल बायकाला कळण झालंय. ते आम्ही अनुभवलंय माई. साष्टांग दंडवत. आणि आधार करणारा संसार आहे. किती वेळ सांगते तुम्हाला, रोज सांगते, डोळ्यानं बोलते, शिकवते, रागावते. कारण आपण सावध व्हावं. तुमचं माझं वैर नाही कुणाशी, कधीच नाही. मला तर कधी माझ्या साधकाकडे जाईल, कधी त्यांच्या सोबत राहील, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्यांचं समाधान, त्यांना देणारं गीतेचं ज्ञान, ही माझ्या सारखं समोर विचार येतो. त्याचा संघ कधी होईल, ब्रह्मसत्र कधी सुरुवात होईल, पहाटचा काकडा कधी सुरुवात होईल, अमृतानुभव कसा बाहेर येईल, माझ्या साधकाला ज्ञान कसं देता येईल, त्यांना भगवंताकडं त्यांच्या बुद्धीचं ऐक्यतेने भोगता कवा येईल, त्यांचं प्रारब्ध कसं थांबल, त्यांचं दुःख कसं संपल, त्यांना विठ्ठल कधी भेटल. अभ्यास रोज असतो आमचा, तुम्हाला काय द्यायचं, काय द्यायचं, काय द्यायचं. पोरग किती मोठं हो, म्हातार हो, पण आईची तळमळच असते, ती बाळच म्हणती. पोराला काय वाटतं, पण आई म्हणती माझं बाळ. पोरग म्हणतं माय माझी काळ. खरंय माऊली, साष्टांग दंडवत. कृष्णाय वासुदेवाय प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. चला आपल्या ओळीकडे येऊ. 1516 माऊली. भुतळी अगवा आन देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनाच्या. बरोबर आहे का, चुकलं? बरोबर आहे माऊली, बरोबर आहे. तैसा भूतळी आगवा. त्या भूतळी म्हणजे पृथ्वीवर, हे जे पृथ्वी ब्रह्मांड तयार केलं ना मी, भूलोक, हे पृथ्वीलोक, हो पृथ्वीवा. तैसा भूतळी आगवा आनंद देखे पांडवा. त्या प्राणीमध्ये, विश्वामध्ये करोडो अब्ज लोक आहेत ना, आहेत ना देवा. त्याच्यामध्ये मला फक्त एकच आवडतो, जो गीतेचा प्रसार करतो, ओळीचं ज्ञान हृदयात भरतो, साधकाला सिद्ध करतो आणि माझ्या वेदाचं ज्ञान जगात पेरतो. तो जगामध्ये मला प्रिय, तसा कुणीच प्रिय नाही मला. हो माऊली, खरंच आहे. किती प्रिय आहे भगवंताला तो गीतेच्या ज्ञानाचा प्रसारक. खूपच सुंदर. मग किती साधं मागणं मागितलंय. तुम्ही पण मुक्त व्हा, तुम्ही पण गीतेकडे या, तुम्ही पण भगवंताचा स्पर्श घ्या आणि जगाला ते आणून द्या. तसा प्रिय मला जगात कोणी नाही. इतकं सुंदर मोकळं बोलले. आणि आपण नाही ते कुठाने करतो, नाही ते कष्ट करतो, पण हे का करत नाही, चिंतनात का जगत नाही, श्रवणाकडे का थांबत नाही, स्वरूपाला का जाणत नाही, संताला का भेटत नाही, ग्रंथाला मन का देत नाहीत.
ते फार वारंवार मनाला सतावतं. खरे माऊली. धोपट मार्ग सोडला. हो माऊली, चांगला सोपा धोपट मार्ग सोडला आणि अवघड निवडलं. किती सोपं किती आहे. सुंदर, किती सहज आहे. हम्म. जो भुतळी या पृथ्वीवर गीतेचा अर्थ ग्रहण करतो, बोधामध्ये अर्धे एक करतो, वेदाचं ज्ञान चित्तात धारण करतो, मोक्षाचं दान तो अनुभवतो आणि तेच दान जगाला ज्ञान दान करतो, तो जगात मला प्रिय. तसं दुसरं कोणीच नाही रे. किती सुंदर बोलतात भगवंत. अर्जुनाचा संवाद फार छान ऐकायसारखा. पण जेव्हा बुद्धीला उलगलं तर बुद्धी कृष्णाला बलवून राहते. ती देहाकडे यायला तयार नसते. असे छोटे बाळ गोंड सुंदर असतं आईच्या काकत. लोक घेतात, ते चिरचिर रडतं तरी लोक वळतात, पुन्हा आईकडे सोडतात, पण 5 मिनिटं घेतात, कारण ते आवडतं. असं बुद्धीला ते आवडतं. पण ती बुद्धी देहाकडे असताना त्रास होतो. संतांच्या बोधानं ती भगवंताकडे व्यवहारासाठी देहाकडे आली, खूप त्रस्त झाली, बेभान झाली, तिला खूप कष्ट झाले, पण बाहेर यावं लागलं. हो माऊली. कष्ट साहित्य दुःख आणि कष्टाशिवाय काय मिळणार. समजून घ्या. फार सुंदर होई आहे. फार चिंतन आहे वेदाचं. भगवंताचं मनोगत आपण जर समजून घेतलं तर मन भगवंत बनत, कृष्ण बनत. पण आपण समजून घेतो नात्याला, जीव देतो व्यवहाराला. जीव संताला द्या ना, मन ग्रंथाला द्या, प्रेम गुरुवर करा ना. इकडचं बंद करा आता, कारण सोडायचं हे पडायचं, ही भिंत पडणार आहे. त्यांचं प्रेम वाया जाणार आहे. संतांचं प्रेम कायम येणार आहे. ते तुम्हाला मोक्ष देणार आहे, तुम्हाला भगवंत रूप करणार आहेत. त्यांना ढकलू नका आणि इकडे सरकू नका, त्यांच्या लाता खाऊ नका. हेच आमचं सांगणे रोज. रामकृष्ण. हो माऊली. ईश्वराचे श्वास आपल्या कल्याणाकरता, ही बुद्धी श्रवणा करता, हा देह तपा करता, ही वाणी त्या बोधा करता, नामा करता, ज्ञान देण्याकरता, अभंग म्हणण्याकरता, काकडे येण्यासाठी वाणीतून बाहेर यावं, नाम सतत यावं, वाणी हरीला देऊन टाकावी आणि ती हरीशी समरस व्हावी. त्याला म्हणावं ज्ञानमय स्थिती. त्याचं वर्णन केलं भक्तिमय स्थिती. त्याला आवाज दिला नाममय स्थिती. साष्टांग. राम राम. केलंच त्याला सांगितलं तुम्हाला नाममय स्थिती, भक्तिमय स्थिती आणि मोक्षमय स्थिती. बदला जरा, पुढे चला. एक एक पायरी ओलांडून वरी चढल्यानंतर माडी येते, मग पलंगावर झोपता येतं, एकीचं बटन दाबता येतं, पण पायरी ओलांडल्यावर. बरोबर आहे. खरंय. अगदी खरंय. हवा लागती वरी माडीत गेल्यावर. मग पलंग बिछाना तयार असतो, टाकायला पण बाई असते, तिला फक्त जाऊन झोपायचं असतंय. तसं संतानं श्रवणाची गादी दिली, बुद्धिरूपी बाई गादीवर आली आणि त्या बोधानं थंडगार मन झालं इसी. हो माऊली. अगदी बरोबर. खरंच एसीच आहे हा. एसीच थंड होत ना मन. उष्णता जाते ना संसाराची. इकडे घराची एसीनं ते घर थंड होत, बोधानं अंतःकरण थंड होत. पण ते एसी हाडाला खराब करतो आणि हा एसी हाडाला मजबूत करतो. सगळ्यात मजबूत होत इथं. जास्त एसी लागतो का?
तिचे हाड कुळकुळ होणार पुढे, लक्षात लिहून ठेवायचं भितडावर. ते ओढीशी लाईट अंगात टाकणं वाईट आहे अवस्था ती, पण ते पागल बायाला कुणी सांगू शकत नाही आपण. चला. मज ईश्वराचे निलोभे, हे गीता पडता अक्षोभे, जो मंडप होय सभे संताचिया. जो मंडप होय सभे संताचिया, संताच्या सभेत तो संतरूप झाला, पण सभेमध्ये तो न गीतेचे चिंतन करू लागला, ओवीचं ज्ञान सांगू लागला, श्लोकाचा भावार्थ मुखातून बोलू लागला, तर तो भक्त कसा आवडतो मला हे सांगितलं ओवीत जगाला. कृष्ण परमात्म्यानं बोलले हे शब्द अर्जुनाला, आणि आपण चर्चा करतो ते ऐका आता. मज ईश्वराचे निलोभे, माझ्या भगवान त्या भक्ताला, अर्जुना साधकाला फक्त माझाच लोभ असतो बघ. मला ओळखासाठी तो जगतो बघ, तो वेदामध्येच थांबतो आणि गीतेला जाणतो. तो भक्त संताच्या सभेमध्ये गीतेचं वर्णन करतो, पण कसं करतो? हे गीता पडता अक्षोभे. क्षोभ म्हणजे चिंताची चंचलता, तमोगुण, रजोगुण, पण ते सोडून तो शांत चित्तानं गीतेचं वर्णन संताच्या सभेत करतो, तर तो मला फार आवडतो. त्याला काय मग तो कसा आहे? अशा गीतेचं संताच्या संगतीत माझा लोप करून, गीतेचा बोध जगाला देऊन, साधकाला असा सिद्धाकडे नेऊन, संसारिकाला बाहेर काढून, तो गीतेचं ज्ञान कोण कसं व्हायला ते ऐका. जो साधक, जो भक्त माझा, मला ओळखणारा कसा असतो सांगू? खूप प्रिय सांगितलं, पण तो संतांच्या सभेत माझं वर्णन सांगतो. तर तो कसा आहे त्याचं सांगू तुला? तो खालच्या वहीत बघ म्हणतात माऊली, अर्जुन बरा बोलतात भगवंत. तो भक्त कसा आहे? नव पल्लवी रोमांचित, उन्हाळ्यामध्ये जुने पानं गळून जातात आणि छोटे छोटे कोवळे कोवळे पानं नव पल्लवी झाडावर येतात, आणि ते झाड इतकं सुंदर आणि चमचम पानं, कोमल चमचम प्रकाश पडतो पानाचा त्या, आणि ते झाड सुंदर दिसतं. नवपल्लवी. तसे जेव्हा श्रवणानं बुद्धी ताजी बनती आणि तिला सुंदर बोधाचं आकर्षण तयार होतं, तर बुद्धी नवीन अंकुरित होती. कारण ती ज्ञानमय अवस्था एक कोमल पानासारखी नाजूक मृदू असती. त्यांचं हृदय कोमल असतं, झाडाच्या कवळ्या पानासारखं. मग ते तशीच असतात. तर ऐका कसे असतात. नवपल्लवी रोमांचित, झाडाचे पानं गेले, छोटे छोटे पानं आले. मंदानळे कापरित, त्याला झुळझुळ पानं, मंदानळे. मंद पर्वतावरून, मंदगिरी पर्वतावरून जे वारे येते ते खूप गोड आणि शांत थंड असतं, म्हणून मंदानळे म्हणलं. मंदगिरी पर्वत, त्याच्याकडून आलेलं वारं शांत असतं, आणि ते शांत वारं छोट्या पानाला जमतं. पानं लुकलुक हालतात आणि ते चमचम करतात. ते वाऱ्यानं हल्ल्यानंतर ते झगमग झगमग दिसतं, त्याला बघा वाटतं. तसे माझे साधक बुद्धीने नवीन ताजी झाली ना ज्ञानानं, मग ती कोमल होतात, मृदू बनतात, लोभनीय वाटतात, ते नाजूक असतात, त्यांचं हृदय पवित्र असतं, ते पावन असतात, ते वंदनीय असतात, ते पूजनीय असतात, वेदाचं ग्रहण करतात. तसे ते सुंदर, त्यांच्या बुद्धीला पानं वेदाचे येतात, त्यांचं हृदय कोमल होतं. तसं झाडाला पान नवं दिसतं, तसं त्याच्या बुद्धीला ज्ञानाचे पानं बारीक बारीक येतात. उदाची पल्लवी, नव पल्लवी. काय सुंदर सांगितलं, खूप सुंदर सांगितलंय. खूप छान. थंडता जेव्हा दवबिंदू पडतात ना छोटे छोटे पानावर, मग ते पानं, ते वारं थंड, त्याच्यावर दवबिंदू सांडलेले सकाळी सकाळी, असं सुंदर दिसतं. मग ते तसं दवबिंदू पडतात ना,
अशा बोधाचे बिंदू पडतात वेदाचे, इकडे पाण्याचे पडतात, इकडे बुद्धीवर बोधाचे बिंदू पडतात वेदाचे, गीतेचे, ओवीचे. तेव्हा ते हृदय कसं लोभनीय वाटतं, तसं पान सुंदर वाटतं, तसं हृदय मला त्यांचं आवडतं, म्हणून तर त्या हृदयात मी प्रगटतो. किती सुंदर, खूपच छान. विलोभनीय आहे खरंच वेदाचे दवबिंदू. ओसंडता त्या पानावर छोटे छोटे दवबिंदू ओसंडतात, पुन्हा पडतात, पुन्हा खाली सांडतात. फुलांचे डोळे, त्या फांदीला फुलं फळं येतात. फांदीची फुलं म्हणजे त्याचे डोळे आहेत असं रूप करून बोलले. आता त्याचा धरून खालच्या ओळीला संदर्भ येतो, तो कसा ते पाहू चला खाली. मग नंतर अशा अवस्थेमध्ये त्या वनामध्ये असे असंख्य झाडं असतात, असंख्य वारं येतं, असंख्य फुलं उमलतात, तिथं फळं पण येतात, फुलाचा सुगंध पण येतो. तेव्हा वसंत ऋतूला आवाज देण्यासाठी कोकिळा कुहू कुहू करती आणि त्याच्या आवाजानं वसंत ऋतूचं आगमन होतं. आणि तेव्हा ते फळ परिपक्व होतं, फुलं भरपूर येतात, बाग भरून जाती. मग ती बाग इतकी लोभनीय दिसती, चौकडे लदबद फळानं भरलेली, फुलानं लक लक अशी ओसंडलेली, आणि पानानं फांद्या झुकलेल्या, फळानं वाकलेल्या, फुलाच्या सुगंधानं तो अरण्य दरवळलेलं, तसं बोधाच्या सुगंधानं हृदय दरवळलेले. तो नम्र होऊन वाकलेला आहे, तो विनम्र आहे, तो टाकळी आहे, तो पवित्र आहे, एक क्षेत्र आहे. तिथे मी क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्रातून बाहेर होण्यासाठी एक क्षण लागत नाही. हे ज्ञान आता गेलं मी क्षेत्रातून बाहेर येतो, बुद्धीला संगम करतो, त्याला माझं रूप देतो, त्याचं माझं ऐक्य होतं. समोर संत असतात, हातात ग्रंथ असतात, मन वेदात असतो, त्याला मी माझ्याकडे घेतो, जगतातून त्याला भिन्न करतो, त्याला माझ्या ठिकाणी तद्रूप करून मद्रूप करतो. अर्जुना, त्याला मी कृष्ण कृष्ण करून हृदयात ठेवतो. अर्जुना, किती सुंदर माऊली, काय वाक्य रचना आहे, खूप अलंकारिक सांगितलं माऊली. बोलतोच कारण समोर साधक आहेत, समोर पोरी दिल्या आहेत, तर मीच दिले आहेत म्हणून धन देतो आणि चांगल्या पदा पोरी घरात टाकतो. हे सगळं ईश्वर करतो, आपलं काहीच नसतं. बापाने केलं म्हणायचं नसतं, कारण तो दिल्यावर बाप काय करतो तुझा पट हुशार. त्यानं पोरी दिल्या, त्यानं संपत्ती दिली, दुकान उघडलं चाललं नाही तर. समजून घ्या जरा, समजून घ्या, कुठे बुद्धी लावू नका आपली. कारण त्यानं दिल्यात ना, त्याची सोय तोच करतो. चोंच चारा, आधी चारा तयार होतो, मग चोंच बनती. हो माऊली, साष्टांग. छान तुम्हाला मी चाराने बोलते, बाराने नाही बोलत. कोकिळा कलरवाचे विषय, कोकिळा सुंदर बोलले बेटा. नंबर 1 मिनिट. 19 माऊली. ऐका. कोकिळा कलरवाचे निमिषे, सदगद बोलवीत जैसे. कोकिळा गायन करते ना, कुहू कुहू, तिचं गायन चालू असतं. तिला तिचं मनोगत वसंत ऋतून यायचं असतं, तिच्या आवाजानं तो येतो तिला माहित असत. म्हणून त्याच वेळी तिचं त्या वनामध्ये आगमन असतं आणि ती बोलून त्या झाडाला प्रफुल्ल करत असते. आणि मग त्या कोकिळेच्या आवाजानं वसंत ऋतू त्या उन्हात येतात. तसं साधकाच्या पुण्यानं वाणीमध्ये स्फुरण चिंतन येतं, तेव्हा वाणी बोलते. लक्षात ठेवा. कोकिळा
बरोबर आहे. कोकिळा कलरवाचे नेमिसे सदगत बोलवीत जैसे. ती बोलवती कुणाला? वसंत ऋतूला. ये पानं फुललेत, आता फळं तू दे, फुलाला उत्पन्न कर. तू ये आमच्या बागेत, मी पण आले झाडावर, तू पण ये. तू आल्याशिवाय ती पानं फुलं मोठे होत नाहीत, फांद्याला फुलं लागत नाहीत, फुलाशिवाय फळ नाही. म्हणून तुझं आगमन झाल्याशिवाय जगताला फळ खाता येत नाही. तू ये. कोकिळा बोलवती, वसंत ऋतू येतो, झाडाला आंबे येतात, लोक खातात. तयार केले कुणी, खाल्ले कुणी. हो माऊली, साष्टांग खरंच वसंत ऋतू आला, वेळेने बोलवलं आणि खायला कोणाला भेट बोलवलं कोणी? कोकिळेनं स्वरामध्ये गाऊन. आणि मग तो आला वसंत ऋतू. त्याच्या संत आले आयुष्यामध्ये. बापरे, खरंच वसंत. ओवी तीच आहे. ऐका आता पुढे चला. वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी. बघा सांगा. मदभक्त आरामी. माझ्या भक्तिरूपी मंडळात, संत साधक रूपी मंडळात गुरुला का बोलवलं? तर त्यांचं कल्याण व्हावं, त्यांना मोक्ष यावा, त्यांचं प्रारब्ध धुतल्या जावं, त्यांचं मन राम व्हावं, त्यांना आत्मसुख भोगता यावं. म्हणून भक्ताच्या मंडळीचा, त्यांना साधकाच्या मंडळीत देव संताला पाठवतो. देव म्हणजे कोकिळ आहे, संत म्हणजे वसंत ऋतू आहे, आणि साधक म्हणजे नवी पल्लवी आहे. किती छान साष्टांग म्हणत माऊली. संत म्हणजे कोकिळा. रूप केलं सुंदर. भक्त मंडळी बघा, ते खाली वाचत जरा. माझे भक्त आरामी, माझा भक्त आराम पावर. म्हणून तसं कोकिळा वसंत ऋतूला हाक मारते अर्जुना, तसं मी संताला हाक मारून तुझ्यापाशी येतो. मी संत झालोय. पुढे सांगितलंय, सद्गुरु कृष्ण म्हणलेत, मी वाचताना अवाक झाले, म्हणून मी शब्द कधीच ऐकला नाही. सद्गुरु कृष्ण म्हणले ते. मी वाचताना मला शाप लागला, तिथंच थांबले मी. गल्लीत बी नाही कोणी सांगायला असं निघालं. पहिले जात होते, चौधरी येत होती, मी जात होते. आता तिचं जागावर नाही तर मी कुठं जाऊ? आणि होत नाही का घन घन म्हणजे मेघ. नवीन मेघ उत्पन्न होतात, मेघाने भरलेले येतात, त्याच्या आवाजात ते डोक्यावरून थांबतात आणि ते तिथून पाऊस पडला की तो नाचतो. असं त्यांचं अटॅचमेंटच असते त्या मोराची आणि ढगाची. तैसा सज्जनाच्या मेळापी गीता पद्मरत्नी उमपी, वर्षे जो माझ्या रूपी हे तू ठेवून. तसं म्हणजे सज्जन साधक जे भक्त आहेत, ज्या माझ्या प्राप्तीसाठी धडपडतेत, जे श्रवणामध्ये येऊन थांबतेत, ज्या माझ्या प्राप्तीसाठी तकमक करतेत, तर तो माझे गीता पद्म रत्न ऐका सज्जनाचा मेळावे. जे सज्जन आहे, जे भक्त, जे पुण्यवान आहे, जे साधक आहे, त्यांच्या मेळ्यात जाऊन जो गीता पद्म रत्नी उमपी, गीतेचं ते ज्ञान प्रगट करतो, सांगतो. खूप सुंदर आहे बरं. ऐका, अर्जाने गीतेला रत्न म्हणले, रत्न रूपक केले. गीता रूपी रत्न अलंकार जेव्हा बुद्धीमध्ये घालतात साधकाच्या चिंतनाच्या माध्यमातून, तर काय होतं? गीता पद्य रत्नी उमपी. पद्य म्हणजे गीतेमध्ये असलेला बोध, गीतेमध्ये असलेलं ज्ञान, ते रत्न रूपानं साधकाच्या बुद्धीमध्ये ते पोंचवतात. जे कोणी असेल ते काय सांगा, पुढचं ऐका. वर्षे जो माझ्या रूपी हे तू होणी. बघा, जो गीता पद्य म्हणजे ओवीचा, श्रवणाचा, वेदाचा, गीतेच्या माध्यमातून गीता रत्नरूपी बोध त्यांच्या हृदयामध्ये वर्षाव करतात, ते कसे असतात ते खालच्या ओवी सांगितलंय. ऐका.
एक मिनिट येतो ठेवून ये. मग तयाचे नी पाडे. मग तो कसा आहे ते सांगितलं. मग तयाचे नी पाडे पडियंते मज पुढे नाही चगा मागे पुढे न्याहाळीता. मग तो मला किती प्रिय आहे, तो किती भाग्यवान आहे, तो किती जगात महान आहे. भाग झाला नाही, पुढे होणार नाही, इतका तो मला प्रिय. पडियंते किती प्रिय. नाहीच मागे पुढे. असा भक्त माग झाला नाही आणि पुढे पण होणार नाही, जो गीता रूपी रत्नाचा माझ्या भक्ताच्या बुद्धीवर अलंकार रूपानं वर्षाव करतो, हृदयामध्ये माझं ज्ञान पेरतो, साधकाला सिद्ध पदावर नेतो. असा पर्यंत म्हणजे इतका महान, एवढा पुण्यवान महाग झाला नाही आणि पुढे होणार नाही. असा मला माग कुणी आवडला नाही, ते इतकं मला पुढे कुणी आवडणार नाही. मागे पुढे निहाळीता. बघितलं तर मी जर बघितलं ना, मला पुढचं पण कळतं. मी त्रिकालदर्शी आहे, पण असा महात्मा, असा ज्ञानी भक्त पुढे बी मला आवडणार नाही, माग बी कोणी झाला नाही, जो माझ्या गीतेच्या रत्नाचं ज्ञान बोध साधकाच्या हृदयामध्ये अलंकार रूपानं वाणीतून श्रवणातून तगमग करून जो आठवल्या जातो, साधक हरिरूप होतो, त्याचं मन कृष्ण कृष्ण होतं. त्याच्यासारखा जगात मला कोणी प्रिय नाही. अर्जुन खूप छान, खूप सुंदर किती माई. सुंदर रूपक केलंय. राम राम माई. तिकडे जावं, देहाकडे जाऊ नये म्हणून बुद्धी सावध होती आणि वेदाकडे राहते आणि गुरुच्या सानिध्यात येते आणि स्वरूपाला जाणण्यासाठी आयुष्य पणाला लावती. ती बुद्धी ब्रह्म होते, कृष्ण होते. तुम्हाला ब्रह्म म्हणजे की आवड वाटते आता कृष्ण म्हणा जाऊ इथून पुढे. आणि बाया कळत नाही, बाया काय करावं सांग? ज्ञानामध्ये तोच मी आहे. वृत्तीला सोडायचंय, वृत्तीच्या द्वारे तो राम आहे कळते. पण वृत्ती अज्ञानाच्या पोटातून आहे, वृत्ती विकार आहे, वृत्ती त्रिपुटी आहे, वृत्ती खोटी आहे. मग तुझा राम खरा कसा होईल? काय येडी कुठली? रामकृष्ण हरी ताई. साष्टांग नसून कळतच नाही बाया. किती छान ताई. तरी तुला नाम आणि रूप आहे. त्या नामाला नावात आणलं, त्या स्वरूपाला नाव नाही ते नाव दिलं. कशासाठी? भक्तीसाठी नाव घेतलं त्यानं. त्याला ओवाळायचं म्हणून एका ठिकाणी आला, निवेद्य खायला उभा टाकला आणि नाम्यासंग जेवू लागला. विठ्ठल म्हणते त्याला. साष्टांग दंडवत माऊली. तू घालतो जो जेवतो मध्ये भक्ती रस असतो, पण जेवणारा आणि जेव घालणारा दोघांमध्ये एकच चैतन्य आहे. तर दोघं एकच आहेत. एक दिवा दुसरा दिवा, दोघांना दोन लावले, कोणता दिवा वेगळा? दोन्ही सारखेच, दोघांची ज्योत सारखीच आहे. दोन्ही पोहत्यात, दोन्ही पिवळ्याच आहेत, दोन्हीचा प्रकाशच आहे. दोघांनी अंधार काढलाय. मग दोन कुठे आहेत? अक्कल फिकर नाही, दोन नाही. कारण भक्तीच्या द्वारे ज्ञानाकडे जावं लागतं. म्हणून तुका म्हणे झाला सोपा, आला नामा रूपा. ते काय काय देवाकडे जायला भक्तीनं तर सगळं जगच होत म्हणले की थोडी कमी जास्त मतलबाची, स्वार्थाची, फळासाठी, काय घरासाठी, काय लग्नासाठी जाते. तिकडे जावं, तिकडं, तिकडचं इकडं, इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, इकडचं तिकडं. कळालं का डबी? संसार बंद तो ज्ञानाचा भाग वेगळा. जिथं मागायचंय तिथं लोंडाचा लोंड आहे, इथं ज्ञानाचा गोंड आहे आणि अज्ञानी धोंड आहे. फुलाच्या हार याच हातानं काहीतरी चांगलं कर्तव्य, हा धर्म तुमच्या सोबत येतो. बाकीचे स्मशानापर्यंत येतात आणि हे तुमच्या सोबत पुढे जातो. ज्ञान तुमच्या सोबत आहे, अज्ञान तुमच्या सोबत आहे, धर्म तुमच्या सोबत आहे, पाप पुण्य तुमच्या सोबत आहे, संताचा बोध तुमच्या सोबत आहे आणि हा पसारा स्मशाना सोबत आहे. तिथपर्यंतच आहे, पुढे नाही. हे कळतच नाही जगात. खरंय माऊली. होताईवर द्यायचं नको देऊ बाई.
काय करते ठेवून? ताल काढून द्या अंगाची, त्यांना कमी पडते. पण गुरुला प्रेम दिलं की कुछ और बात बनते. त्याला काय लागत आहे? धन तुमचं रिकाम खरकट मन तुमचं, त्याला काय लागते? त्याला देवानं सगळं दिलं, आईचं चूक दिले. आमच्या गुरुला काहीच लागत नाही माय. आमच्या गुरु बुद्धी गेली. बापरे, मायले का लिंगण दिलं, बुद्धीने भगवंताना लिंगण दिलं. माय धावत आली बाहेर दाराच्या. तसं परमात्मा दाराच्या हृदयाच्या बाहेर आला, पण साधकाला कुशीत घेतलं. संतानाने कार्य केलं, बुद्धीने मिठली दिली, स्वरूप प्रगट झालं, अंतरात्मा प्रगट झाला, जीवात्मा एकरूप झाला. तेव्हा आनंदाला बहार आली, अविद्या बुडून गेली आणि जीव सुखरूप झाला, ईश्वरामध्ये समर्पित झाला. वेदाचा प्रसाद आला, गीतेनं महाप्रसाद दिला, अश्वमेध यज्ञ झाला, साधक सिद्ध तत्व झाला, हृदयाचा राम हृदयातून बाहेर आला. साष्टांग साष्टांग दंडवत माऊली. ठायवरी मी तया ते सुये जिवारी, तो गीतार्थाचे करी पुरगुणे संता. बाप्पा ऐका, अर्जुना हा ठायवरी मी तया ते सुये जिवारी, जो गीतार्थाचे करी परगुणे संता. गीतेच्या भावार्थाचं जेवण संताला जीव घालतो, तो माझ्या बोधाचा पाऊस टाकतो. तो कसा आहे बघा, लय मस्त सांगितलं. तो मी तया ते तुये जिवारी, मी माझ्या जीवाचा जीवलग करून देतो त्याला. जिवारी मी माझ्या त्याला जीवाचा जीवलग करतो, जो माझ्या गीतेचा पक्वान्न करून संताला जीव घालतो. माझ्या बोधानं साधकाचं मन शांत होतं. हे बोधाची मेजवणी देतो, गीतेचा प्रसाद सगळ्याच्या हृदयात टाकतो. तो माझ्या तर त्याला मी जीवाचा जीवलग करून टाकतो. देखो रामकृष्ण हरी. साष्टांग हे श्रवण गीतेचं फार सुंदर आहे, फार मस्त चिंतन व्हायले. मी थांबते आता, कुणी बोलू नका, मला माहिती आहे ना बोलायचं. कुणी रामकृष्ण हरी बोलू नका, सगळ्यांना ऐका. कुंडली हरी विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव.